जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी मुख्य संपादक प्रसाद. सोलापुरात बहुचर्चित असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सोलापूर आयुक्त, सोलापूर सिटी इंजिनियर, इवन सोलापूरचे भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते जयराज नागनसुरे यांनी ऑलरेडी जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्या अनुषंगानं त्या पुढील कारवाईसाठी ऑल इंडिया लेबर वेलफेअर सेवा संघाचे पदाधिकारी खंडागळे सरांनी त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या संदर्भात सर आपण माहिती दिली तर बरं होईल. ओके, नक्कीच. मी प्रथमतः सर्व नागरिकांना आवाहन करतो की ऑल इंडिया लेबर वेलफेअर सेवा संघ अर्थात राष्ट्रीय एकता भारत सरकार हे ऋषियासन भैया अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, पिछडा वर्ग समुदाय यांच्यासाठी कार्य करत आहे. आणि मी सध्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून GN खंडागळे आपल्या सर्वांसोबत मी थोडंसं वार्तालाप करतोय. काही कारणास्तव आपल्याकडं बऱ्याच लोकांच्या माध्यमातून काही अडचणी वगैरे आल्या तर आम्ही त्यांचं निश्चितच जे चालू सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांना आपण आव्हान करून त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून लोकांना न्याय मिळवून द्यायचं आम्ही काम करत असतो. सध्या परिस्थिती पाहता काही कार्यकर्ते एक जयराज नागनसुरे यांनी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाकडे एक मागणी केली होती की तुम्ही अशा अशा घटना झालेल्या आहेत आणि तुम्ही थोडंसं तिथं सर्वे करून तुम्ही तुमच्या लेवलनी काम पहा, असं आमच्याकडं तशी तक्रार केली होती. त्याच अनुसरून आम्ही सोलापूर आयुक्त तसेच सिटी इंजिनियर मक्तेदार अण्णाभाऊ साठे निधी योजनेच्या अंतर्गत ज्या काही योजना राबवण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता तो आम्ही ज्या ठिकाणी जाऊन साक्षात बघितल्यानंतर सुद्धा तिथं काही गोष्टी अशा निदर्शनास आल्या की तिथं लोकवस्ती नसतानाही देखील त्या ठिकाणी त्या योजनेचा तिथं पुरेपूर वापर करून शासन निधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार निधी, अनुसूचित जाती नवबौद्ध विशेष घटक 50% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी निधी वापरून शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त, सिटी इंजिनियर व मक्तेदार आणि सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी दुसरीकडे वळविला हा गंभीर गुन्ह्याची कृती आहे. की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1979 SC/ST ॲक्ट अंतर्गत ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आम्ही माननीय अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई व माननीय मुख्यमंत्री, माननीय विभागीय आयुक्त, माननीय लोकायुक्त, माननीय पोलीस महासंचालक व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आणि या तक्रारीच्या अनुषंगाने अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते जयराज नागनसुरे यांनी जनहित याचिका दाखल केलेली असून यांच्यावर सध्या अद्यापही कुठलीही कार्यवाही करताना दिसून आलेली नसून आम्ही या अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून शासन निधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार निधी, अनुसूचित जाती नवबौद्ध विशेष घटक 50% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी निधी वापरून शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त, सिटी इंजिनियर व मक्तेदार आणि सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी दुसरीकडे वळविला हा गंभीर गुन्ह्याची कृती आहे. की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1979 SC/ST ॲक्ट अंतर्गत ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आम्ही माननीय अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई
व माननीय मुख्यमंत्री, माननीय विभागीय आयुक्त, माननीय लोकायुक्त, माननीय पोलीस महासंचालक व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीच्या अनुषंगाने अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते जयराज नागनसुरे यांनी जनहित याचिका दाखल केलेली असून यांच्यावर सध्या अद्यापही कुठलीही कार्यवाही करताना दिसून आलेली नसून आम्ही या अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून नाव साठे यांचा जो निधी सँक्शन झाला होता जनतेसाठी सोलापूर जिल्ह्यातून, त्याचा गैरवर्तन वापर करून जे काही सिटी इंजिनियर आहे, आयुक्त आहेत सोलापूरचे, भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मनमानीनुसार हा भ्रष्टाचार SC ST OBC ज्या काही आहेत यांच्यासाठी जो निधी सँक्शन झाला तो निधी दुसरीकडे वळवून सवर्ण वस्तीमध्ये याचा त्यांनी वापर केला आहे आणि शासनापुढे आम्ही अशा अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर या विषयाला गांभीर्यरित्या घेऊन यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, 1979 कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी दाखल व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ अनुसूचित जाती पिछडा वर्ग समुदाय भारत सरकारच्या माध्यमातून या ॲट्रॉसिटी अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या या संघामार्फत आम्ही पुढे तक्रार दाखल करू, पाठपुरावा करू. याच्या माध्यमातून लवकरात लवकर शासनाने राष्ट्रीय एकता भारत सरकार ही जी संघटना आहे, अनुसूचित जाती, नवबौद्ध, विशेष घटकांवर जे बॅकवर्ड क्लास ज्या काही लोक आहेत यांच्यावर अन्याय अत्याचार आतापर्यंत होतच आलेला आहे. तर यांच्यावर आता ह्या सध्या ज्या निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे आपल्या समरी पावरवर ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या दुसरीकडे सवर्ण वस्तीमध्ये जे निधीचा वापर केलेला आहे तो त्वरित थांबवून त्या नागरी वस्तीमध्ये याचा वापर व्हावा अशी आम्ही शासनाला निवेदनाद्वारे कळवत आहे आणि लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हावी हीच नम्र विनंती.